हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी सी जनरेटरचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघणार आहे. जर कोणती तुम्ही एक्झाम देणार असाल किंवा जर तुम्ही कोणता इंटरव्ह्यू देणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे आणि यातून तुम्हाला विचारले जाणाऱ्या क्वेश्चन्सची आयडिया येऊन जाईल, प्लस तुमचे कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतील. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ डी सी जनरेटर. म्हणजे डी सी जनरेटर काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, असा क्वेश्चन आहे. सो बेसिकली डी सी जनरेटर इज अ डी सी मशीन दॅट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये डी सी जनरेटर हे कन्वर्ट करत असतं. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ अ डी सी जनरेटर. डी सी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन आहे. तर बघा, डी सी जनरेटरमध्ये मेन कोणकोणते कंपोनंट्स येतात. तर पहिला आहे स्टेटर, किंवा ज्यालाच आपण योक म्हणतो किंवा ज्यालाच आपण फ्रेम म्हणतो. तर हे स्टेटर हे डी सी जनरेटरला मेकॅनिकल डॅमेजपासून प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं. त्यानंतर हाफ ऑफ पोल फ्लक्स हे कॅरी करतं स्टेटर. ओके, त्यानंतर या स्टेटरचं हेट्रोपोलार स्ट्रक्चर असतं, म्हणजेच त्यात अल्टरनेट नॉर्थ आणि साऊथ पोल्स असतात आणि या योकला पोल्स हे बोल्टेड असतात. ओके, त्यानंतर स्मॉल रेटिंग मशीनसाठी आपण कास्ट आयर्न मटेरियल यूज करतो आणि बिग रेटिंग मशीनसाठी आपण फॅब्रिकेटेड किंवा रोल स्टील मटेरियल यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे पोल, किंवा ज्यालाच आपण फील्ड पोल म्हणतो किंवा ज्यालाच आपण मेन पोल म्हणतो. याच्यात परत दोन पार्ट्स पडतात. पहिला म्हणजे पोल कोर आणि दुसरा म्हणजे पोल शूज. ओके, मग पोल कोर हे 2/3 पार्ट असतं आणि पोल शूज हे 1/3 पार्ट असतं. ओके, मग पोल हे सिलिकॉन स्टील लॅमिनेशन्सने बनवलेलं असतं. मग सिलिकॉन स्टील हेच मटेरियल आपण काय यूज करतो, तर हिस्टेरिसिस लॉसेस रिड्यूस करण्यासाठी, आणि लॅमिनेशन्स आपण काय यूज करतो, तर एडी करंट लॉसेस हे रिड्यूस करण्यासाठी. ओके, मग पोल शूमध्ये कंपेन्सेटिंग वाइंडिंग असते आणि पोल कोरमध्ये फील्ड वाइंडिंग असते. ओके, मग या पोल शूच्या सेमी सर्कल शेपमुळे किंवा साईजमुळे क्रॉस सेक्शनल एरिया हा इन्क्रीज होत असतो, त्यामुळे रिलक्टन्सी रिड्यूस होत असते. एअर गॅप आर्मेचर आणि पोल शूमधला तो सुद्धा युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड होत असतो. ओके, मग डी सी जनरेटरमध्ये आपण सेलियंट पोल टाईप हे यूज करत असतो. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे फील्ड वाइंडिंग, किंवा ज्यालाच आपण एक्साइटिंग वाइंडिंग म्हणतो किंवा ज्यालाच आपण मॅग्नेटिझिंग वाइंडिंग असं सुद्धा म्हणतो. ओके, मग या फील्ड वाइंडिंगला आपण पोल कोरवरती प्लेस करतो आणि यासाठी आपण सुपर एनॅमल कॉपर मटेरियल यूज करतो. आणि डी सी जनरेटरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड टाईप फील्ड वाइंडिंग असते आणि जर या फील्ड वाइंडिंगमधल्या एअर गॅपची लेंथ रिड्यूस झाली तर त्याच्यामुळे फील्ड कॉईलची साईज ही सुद्धा रिड्यूस होते. ओके, मग सिरीज मशीनमध्ये आपण थिन वायर आणि त्याचमुळे मोर नंबर ऑफ टर्न्स असतात, आणि शंट मशीनमध्ये थिक वायर असते आणि त्याच्याचमुळे लेस नंबर ऑफ टर्न्स असतात. ओके, मग फील्ड वाइंडिंग हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रोड्यूस करण्याचं काम करत असतं. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे कंपेन्सेटिंग वाइंडिंग. तर कंपेन्सेटिंग वाइंडिंग हे आपण पोल कोरच्या वरती प्लेस करतो. मग याचं फंक्शन काय आहे, तर ते आर्मेचर रिॲक्शन मिनिमाइज करतं आणि कम्युटेशन हे इम्प्रूव्ह करत असतं. याला आपण नेहमी आर्मेचरच्या सिरीजमध्ये प्लेस करत असतो आणि आर्मेचर आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंगच्या मधला जो काही करंट असणार आहे तो नेहमी इक्वल असणार आहे, आणि लार्ज रेटिंग मशीनसाठी फक्त आपण हे कंपेन्सेटिंग वाइंडिंग यूज करत असतो. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इंटरपोल्स. इंटरपोल्स हे आपण नेहमी मेन पोल्सच्या मध्ये प्लेस करत असतो. मग मेन पोल्स कोणते, तर अल्टरनेट जे काही नॉर्थ अँड साऊथ पोल्स असतील ते असतात मेन पोल्स, त्याच्यामध्ये इंटरपोल्स असतात. ओके, मग इंटरपोल्सचा शेप हा टॅपर्ड असतो
तर हे का असतं, तर सॅच्युरेशन इफेक्ट अवॉइड करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी. ओके, मग इंटरपोल्स हे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करतात आणि रिॲक्टन्स व्होल्टेज हे मिनिमाइज करतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आर्मेचर कोर, ज्यालाच आपण रोटर म्हणतो. मग DC जनरेटरमध्ये हे सिलेंड्रिकल किंवा ड्रम शेप्ट असू शकतं. मग या आर्मेचर कोर्समध्ये आर्मेचर स्लॉट्स प्रेझेंट असतात आणि हे आपण सिलिकॉन स्टील या मटेरियलने तयार करतो. ओके, आणि आर्मेचर कोरमध्ये किंवा रोटरची स्टॅम्पिंग्स असतात किंवा लॅमिनेशन्स असतात. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंगला आपण नेहमी आर्मेचर स्लॉट्समध्ये प्लेस करत असतो. आर्मेचर स्लॉट्स कुठे असतात, तर आर्मेचर कोरमध्ये असतात. ओके, मग आर्मेचर वाइंडिंगचे परत 2 टाईप्स पडतात, लॅप अँड वेव्ह वाइंडिंग. लॅप वाइंडिंग हे आपण हाय करंट अँड लो व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी यूज करतो आणि वेव्ह वाइंडिंग हे आपण लो करंट अँड हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी यूज करत असतो. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे कम्युटेटर. कम्युटेटर हा DC जनरेटरचा रोटेटिंग पार्ट असतो आणि DC जनरेटरच्या केसमध्ये कम्युटेटर हा एक मेकॅनिकल रेक्टिफायर म्हणून वर्क करतो, म्हणजेच तो ACला DCमध्ये कन्वर्ट करतो. ओके, मग या कम्युटेटरमध्ये सेगमेंट्स प्रेझेंट असतात जे की हार्ड ब्रॉन कॉपर या मटेरियलपासून बनवलेले असतात आणि या कम्युटेटर सेगमेंट्सच्या मध्ये आपण इन्सुलेशन म्हणून मायका इन्सुलेशन यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ब्रशेस. ब्रशेस हे DC जनरेटरचा स्टेशनरी पार्ट असतात. मग हे कम्युटेटरच्या पासनं जो काही करंट आहे तो कलेक्ट करतात आणि लोडला सप्लाय करतात. म्हणजेच काय, तर ब्रशेस हे कम्युटेटर आणि लोडच्या मधला इलेक्ट्रिकल कनेक्शन असतात. ओके, मग ब्रशेस हे आपण नेहमी MNA ॲक्सेसवरती प्लेस करतो कम्युटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग ब्रशेस हे कार्बनचे असू शकतात किंवा कॉपर ग्राफाईट मटेरियलचे असू शकतात. ओके, त्यानंतर एक जे कम्युटेटर असतं ते नेहमी हार्ड असतं आणि ब्रशेस हे सॉफ्ट असतात. तर जे काही त्याच्यात होणारं स्पार्किंग आहे ते रिड्यूस करण्यासाठी. ओके, तर हे आहे DC जनरेटरचं कन्स्ट्रक्शन. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ DC जनरेटर. म्हणजेच DC जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, ते कसं वर्क करतं, असा क्वेश्चन आहे. ओके, तर याआधी आपण DC जनरेटरचं कन्स्ट्रक्शन बघितलं, तर त्याच कन्स्ट्रक्शनच्या बेसिसवरती आता आपण DC जनरेटरचं वर्किंगसुद्धा बघणार आहे. ओके, तर DC जनरेटर हे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरती वर्क होतं. मग याच्यात काय होतं बघा, तर DC जनरेटरचा जो काही आर्मेचर कोर आहे तो फील्ड पोलच्या मध्ये रोटेट करत असतो आणि हा आर्मेचर रोटेट झाल्यामुळे कंडक्टर हे मॅग्नेटिक फ्लक्स कट करत असतं. मग त्यामुळे त्या कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस होतो, ज्याला की आपण इंड्यूस EMF म्हणतो आणि त्याचमुळे कंडक्टरमधून करंट फ्लो होतो, ज्यालाच आपण इंड्यूस करंट असं म्हणतो. ओके, मग इंड्यूस EMFमुळे इंड्यूस करंट प्रोड्यूस होतो आणि या कंडक्टरच्या मुवमेंटची डायरेक्शन जशी चेंज होते तशीच इंड्यूस EMFची सुद्धा डायरेक्शन चेंज होते आणि तशीच इंड्यूस्ड करंटची सुद्धा डायरेक्शन चेंज होत असते. ओके, मग हे जे काही DC जनरेटर आहे ते फ्लेमिंग्स राईट हँड रूलनुसार वर्क करतं. मग फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय सांगतं बघा, जर आपण आपला एक्सटेंड केला राईट हँड, मग थंब जो आहे तो डायरेक्शन ऑफ मोशन किंवा रोटेशन ऑफ कंडक्टर इंडिकेट करतं. इंडेक्स फिंगर हे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंडिकेट करतं आणि मिडल फिंगर हे करंट फ्लो और इंड्यूस EMF इंडिकेट करतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ DC मोटर अँड DC जनरेटर. म्हणजे DC मोटर आणि DC जनरेटरमध्ये काय डिफरन्स आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण DC मोटर अँड DC जनरेटरची डेफिनेशन बघूया. तर DC मोटर इज बेसिकली अ मशीन दॅट कन्वर्ट्स electrical energy into mechanical energy and DC generator is basically a machine that converts electrical energy into mechanical energy. ओके, म्हणजेच काय, तर DC मोटरमध्ये आपण
इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट म्हणून देणार आहे आणि मेकॅनिकल एनर्जी म्हणून आपल्याला आउटपुट भेटणार आहे. ओके, आणि डी सी जनरेटरमध्ये आपण मेकॅनिकल एनर्जी इनपुट म्हणून देणार आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला आउटपुट म्हणून भेटणार आहे. ओके, मग डी सी मोटर हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवरती वर्क होतं आणि डी सी जनरेटर हे फ्लेमिंग्स राईट हँड रूलवरती वर्क होतं. मग डी सी मोटर हे प्रिन्सिपल ऑफ करंट कॅरिंग कंडक्टरवरती वर्क होतं आणि डी सी जनरेटर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरती वर्क होतं. ओके, त्यानंतर डी सी मोटर यात जनरेटेड ई एम एफ असते आणि डी सी मोटरमध्ये बॅक ई एम एफ किंवा काउंटर ई एम एफ असतं. ओके, डी सी मोटरचे टाईप्स बघा, डी सी सिरीज मोटर, डी सी शंट मोटर आणि डी सी कंपाऊंड मोटर. ओके, त्यानंतर डी सी जनरेटरचे टाईप्स बघा, डी सी सिरीज जनरेटर, डी सी शंट जनरेटर आणि डी सी कंपाऊंड जनरेटर. ओके, त्यानंतर डी सी मोटरच्या केसमध्ये कम्युटेटर हे मेकॅनिकल इन्व्हर्टर म्हणून वर्क होतं, म्हणजेच ते डी सीला ए सीमध्ये कन्वर्ट करतं आणि डी सी जनरेटरच्या केसमध्ये कम्युटेटर हे रेक्टिफायर म्हणून वर्क होतं, म्हणजेच ए सीला डी सीमध्ये कन्वर्ट करतं. ओके, मग डी सी मोटरचे एक्झाम्पल्स बघा, टॉईज, व्हेकल्स, एलिव्हेटर, हॉइस्ट, स्टील रोलिंग मिल्स. आणि डी सी जनरेटरचे एक्झाम्पल्स बघा, आर्क लॅम्प्स, हॉस्टेल्स, लॉजेस आणि ऑफिसेस. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द जनरेटेड ई एम एफ ऑफ अ डी सी जनरेटर. म्हणजे डी सी जनरेटरमध्ये जनरेटेड ई एम एफ म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. ओके, तर डी सी जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल आपण बघितलं, डी सी जनरेटर कसं वर्क होतं हे आपण बघितलं. तर डी सी जनरेटर हे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार वर्क होतं. सो या प्रिन्सिपलनुसार जो काही ई एम एफ किंवा व्होल्टेज त्या डी सी जनरेटरमध्ये प्रोड्यूस होणार आहे आणि ज्याच्यामुळे करंटसुद्धा फ्लो होणार आहे, त्या ई एम एफला किंवा त्या व्होल्टेजला आपण जनरेटेड ई एम एफ असं म्हणणार आहे डी सी जनरेटरमध्ये. ओके, मग जनरेटेड ई एम एफला आपण ई जी म्हणून डिनोट करतो, म्हणजेच ई जी इज इक्वल टू एन पी फाय झेड अपॉन 60A. ओके, मग लॅप वाइंडिंग जर असेल तर त्यासाठी ई जी इज इक्वल टू एन फाय झेड अपॉन 60 आणि वेव वाइंडिंग जर असेल तर त्यासाठी ई जी इज इक्वल टू एन पी फाय झेड अपॉन 120. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाईप्स ऑफ डी सी जनरेटर. डी सी जनरेटरचे कोणकोणते टाईप्स आहेत असा क्वेश्चन आहे. ओके, तर बघा, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंगच्या कनेक्शननुसार डी सी जनरेटरचे कोणकोणते टाईप्स आहेत. तर सगळ्यात आधी आहे सिरीज जनरेटर, ज्याच्यात फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतात. शंट जनरेटर, ज्यात फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग हे शंटमध्ये कनेक्ट केलेले असतात किंवा पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतात. आणि कंपाऊंड जनरेटर, ज्याच्यात परत दोन टाईप्स येतात, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. ओके, मग कंपाऊंड जनरेटरमध्ये शंट जनरेटर आणि सिरीज जनरेटरचे टाईप कॉम्बिनेशन असतं. ओके, मग त्याच्यातले दोन टाईप्स आपण बघितले, क्युम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल. ओके, यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ अ डी सी सिरीज जनरेटर. ओके, डी सी सिरीज जनरेटरचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण कुठे यूज करतो असा क्वेश्चन आहे. ओके, तर डी सी सिरीज जनरेटर हे आपण आर्क वेल्डिंगमध्ये, स्पॉट वेल्डिंगमध्ये, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्समध्ये, बॅटरी चार्जिंगमध्ये, पॉवर सप्लायमध्ये, टेस्टिंग इक्विपमेंट्समध्ये आणि एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ अ डी सी शंट जनरेटर. म्हणजे डी सी शंट जनरेटरचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत, आपण ते कुठे यूज करतो असा क्वेश्चन आहे. ओके, तर डी सी शंट जनरेटर आपण पॉवर जनरेशनसाठी, बॅटरी चार्जिंगमध्ये, इंडस्ट्रियल कंट्रोलमध्ये, कम्युनिकेशन पर्पजमध्ये आणि मेडिकल इक्विपमेंट्समध्ये आणि एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ अ डी सी कंपाऊंड जनरेटर. म्हणजे डी सी कंपाऊंड जनरेटरचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत, आपण ते कुठे यूज करतो असा क्वेश्चन आहे. तर डी सी कंपाऊंड जनरेटरचे
बघा 2 टाईप्स आपण बघितलेत, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि डिफरन्शियल कंपाऊंड DC जनरेटर्स. ओके, तर त्याचे ॲप्लिकेशन्स बघा. DC कंपाऊंड जनरेटर्स आपण पॉवर जनरेशनमध्ये, बॅटरी चार्जिंगमध्ये, त्यानंतर इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये, रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये आणि एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ कॅन वी चेंज द डायरेक्शन ऑफ अ DC जनरेटर. म्हणजे DC जनरेटरची जर आपल्याला डायरेक्शन चेंज करायची असेल तर ती आपण कशी करू शकतो, असा क्वेश्चन आहे. ओके, तर DC जनरेटरची डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपण 2 वेज यूज करू शकतो. पहिला म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन चेंज करायचं किंवा रिव्हर्स करायचं, आणि दुसरं म्हणजे फील्ड वाइंडिंग कनेक्शनची पोलॅरिटी चेंज करायची किंवा रिव्हर्स करायची. ओके, हे 2 मेथड्स आपण तिथे यूज करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ कम्युटेटर अँड इट्स रोल इन अ DC जनरेटर. म्हणजे कम्युटेटर काय आहे आणि त्याचा DC जनरेटरमधला रोल काय आहे, असा क्वेश्चन आहे. ओके, तर DC जनरेटरमध्ये कम्युटेटर हे एक मेकॅनिकल रेक्टिफायर म्हणून वर्क करतं. म्हणजेच ते ACला DCमध्ये कन्वर्ट करतं. ओके, ACमध्ये 2 डायरेक्शन्स असतात आणि DCमध्ये जस्ट 1 डायरेक्शन असतं करंट. ओके, सो बाय डायरेक्शनल करंटला युनिडायरेक्शनल करंटमध्ये कन्वर्ट करायचं काम हे कम्युटेटर करत असतं. सो ते मेकॅनिकल रेक्टिफायर म्हणून वर्क करतं DC जनरेटरमध्ये. ओके, आणि या कम्युटेटरमध्ये हार्ड ड्रॉन कॉपर सेगमेंट्स असतात किंवा लॅमिनेशन्स असतात, आणि या लॅमिनेशन्सना किंवा कम्युटेटर सेगमेंट्सना इन्सुलेट करण्यासाठी आपण त्यांच्यामध्ये मायका इन्सुलेशन यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय इज द कम्युटेटर हार्ड अँड ब्रशेस सॉफ्ट इन अ DC जनरेटर. म्हणजे DC जनरेटरमध्ये कम्युटेटर हे नेहमी हार्ड असतं आणि ब्रशेस हे नेहमी सॉफ्ट असतात. याचं रिझन काय, तर कम्युटेटर हे नेहमी रोटेटिंग असतं आणि ब्रशेस हे नेहमी स्टेशनरी असतात. सो यामुळे जेव्हा कम्युटेटर रोटेट होत असतं तेव्हा ते ब्रशेसला कोलाईड होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये स्पार्किंग होण्याचे चान्सेस असतात. ते स्पार्किंग अवॉइड करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कम्युटेटर हे नेहमी हार्ड ठेवतो आणि ब्रशेस हे नेहमी सॉफ्ट ठेवतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कम्युटेशन. म्हणजे कम्युटेशन प्रोसेस काय आहे, असा क्वेश्चन आहे. ओके, तर याआधी आपण बघितलं की स्पार्किंग रिड्यूस करण्यासाठी आपण कम्युटेटर हार्ड आणि ब्रशेस सॉफ्ट ठेवतो. ओके, तर जर हे स्पार्किंग कमी झालं नाही किंवा रिड्यूस झालं नाही तर कम्युटेटरवरती कार्बन क्रिस्टल्स गॅदर होतात. ओके, मग त्याच्यामुळे सेगमेंट टू सेगमेंट शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि त्याच्यामुळे सगळे सेगमेंट्स शॉर्ट सर्किटेड होतात आणि जो काही टाईम आहे ज्याच्यात की 2 ॲडजसंट सेगमेंट्स हे शॉर्ट सर्किटेड राहतात त्या टायमिंगला आपण कम्युटेटिंग टाईम असं म्हणतो. ओके, मग कम्युटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी पण मेथड्स आहेत. पहिला म्हणजे रेजिस्टन्स कम्युटेशन, त्यानंतर EMF और व्होल्टेज कम्युटेशन, परत त्या 2 टाईप्स येतात, इंटरपोल कम्युटेशन आणि कंपेन्सेटिंग कम्युटेशन. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट लॉसेस अँड एफिशियन्सी ऑफ अ DC जनरेटर. म्हणजे DC जनरेटरमध्ये जे काही लॉसेस होतात ते कोणते आहेत आणि त्याची एफिशियन्सी काय आहे, असा क्वेश्चन आहे. ओके, तर DC जनरेटरमध्ये कोर लॉसेस, कॉपर लॉसेस आणि मेकॅनिकल लॉसेस हे 3 लॉसेस होतात. मग कोर लॉसेसमध्ये एडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस, कॉपर लॉसमध्ये IA² RA लॉस, त्यानंतर IAC² RSC लॉस, नंतर ISH² RSH लॉस आणि IL² RAC लॉस हे लॉसेस होतात. त्यानंतर मेकॅनिकल लॉसमध्ये फ्रिक्शन लॉस होतात. ओके, मग कोर लॉस हे कॉन्स्टंट लॉस असतात, कॉपर लॉस हे कॉन्स्टंट लॉस असतात आणि मेकॅनिकल लॉस हे व्हेरिएबल ॲज वेल ॲज कॉन्स्टंट लॉस असतात. ओके, मग DC जनरेटरची एफिशियन्सी आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर ओव्हरऑल एफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल एफिशियन्सी इंटू इलेक्ट्रिकल एफिशियन्सी. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कंडिशन फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी ऑफ अ DC मोटर. DC मोटरमध्ये मॅक्झिमम एफिशियन्सीसाठी काय फॉर्म्युला आहे,
असा क्वेश्चन आहे. ओके, इफ व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस, then we can say that we have maximum efficiency in that DC generator. Okay, subscribe my channel for more videos. Thank you.